वायटी फॅमिली, जय हिंद जय महाराष्ट्र। स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये। प्रत्येक साहित्याचं अचूक प्रमाण घेऊन कोल्हापुरी ठेच्यामधील झणझणीत मस्त असं शेवग्याचं पिठलं आज आपण बनवणार आहोत। तर वायटी फॅमिली, तुम्हाला पण हे आपलं महाराष्ट्रीयन क्युझिन झणझणीत असं हे कोल्हापुरी ठेच्यामधील शेवग्याचं पिठलं जर शिकायचं असेल प्रत्येक साहित्याचं अचूक प्रमाण घेऊन, तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। मी भारतातील पुणे जिल्ह्याचे तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती इंगमिरे कुकिंग ब्लॉगिंगवरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आज आहे 29 मार्च 2025, शनिवार आहे आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनवूयात प्रत्येक साहित्याचं अचूक असं हे प्रमाण घेऊन झणझणीत कोल्हापुरी ठेच्यामधलं इंडियन महाराष्ट्रीयन क्युझिन शेवग्याचं पिठलं। तर वायटी फॅमिली, हे शेवग्याचं पिठलं बनवताना प्रथमतः शेवगा घ्यायचा। शेवगा मीठ हळद घालून चांगला असा उकळून घ्यायचा। नंतर अशा पद्धतीने, म्हणजे ज्या पद्धतीने मी आता व्हिडिओमध्ये दाखवत आहे या पद्धतीने शेवग्यामधला हा सर्व गर आहे, हा सर्व गर काढून घ्यायचा आहे। पहा, आपण इथे आतपाव शेवगा घेतलेला आहे। आतपाव म्हणजे 125 ग्रॅम हा शेवगा आपण चांगला चिरून घेतला आणि मग नंतर तो पाण्यामध्ये बॉईल करून घेतला आणि बॉईल झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने आपण ह्या शेवग्यामधला सर्व असा गर काढून घेत आहोत। आता ह्याच्यामध्ये कांदा किती लागणार आहे? ह्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे 1.5 कांदा घालायचा आहे। काय होतं की काही वेळेस पहा, आपण पिठलं बनवताना काही वेळेस पाण्याचं प्रमाण कमी जास्त होतं किंवा मिठाचं प्रमाण कमी जास्त होतं। शक्यतो मिठाचं प्रमाण फार कमी जास्त होतं पहा काही वेळेस। तर अशा वेळेस प्रत्येक साहित्याचं अचूक प्रमाण असणं पिठल्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचं ठरतं। पहा, आपण इथे 125 ग्रॅम असा हा शेवग्याचं गर घेतलेला आहे, बॉईल केलेल्या शेवग्याचा गर। तसेच दीड असा हा कांदा चिरून घेतलेला आहे आणि इथे घेतलेले आहे बेसन पीठ। बेसन पीठ अर्धी वाटी बेसन पिठाचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे पाणी घालून। तर आता एकीकडे काय करायचं, गॅस सुरू करायचा, गॅसवरती कढई तापत ठेवायची, त्यामध्ये 5 टेबलस्पून तेल घालायचं आहे। पिठल्याला तेल जास्त लागतं त्यामुळे 5 टेबलस्पून तेल घालायचं। नंतर ह्याच्यामध्ये जिरं फोडणीला नाही घालायचं, तर ह्यामध्ये घालायचं आहे ती म्हणजे अर्धा टेबलस्पून बडीशोप फोडणीला घालायची आणि नंतर कढीपत्त्याची एक कांडी फोडणीला घालायची या तेलामध्ये। आणि हा जो ठेचा आहे कोल्हापुरी झणझणीत ठेचा, हा ठेचा 2 टेबलस्पून या तेलामध्ये फोडणीला घालायचा आणि छान असा 1-2 सेकंद या तेलामध्ये हा कोल्हापुरी ठेचा परतून घ्यायचा। आता ह्याच्यामध्ये हा 1.5 असा आपण कांदा चिरून घेतलेला आहे उभा, तो ह्याच्यामध्ये घालायचा आहे। या पिठल्यासाठी उभा कांदा चिरायचा आहे, आडवा कांदा चिरायचा नाही, म्हणजे चौकोन असा कांदा न चिरता उभा कांदा या पिठल्यासाठी चिरायचा आहे। तर अशा पद्धतीने आपण हा कांदा ह्या तेलामध्ये छान असा फोडणीला घातला। आता हा कांदा आपल्याला ब्राऊन होईस्तोपर्यंत एक 5 मिनटं असा या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। या तेलामध्ये हा कांदा चांगलासा ब्राऊन होईस्तोपर्यंत आपण 5 मिनटं परतून घेतला की याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। पण हे पाणी कशाचं घालायचं माहिती का? हे पाणी आपल्याला घालायचं आहे ज्या पाण्यामध्ये आपण शेवगा बॉईल केला ते पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे। आता हे पाणी किती आहे? तर हे पाणी आहे अर्धा ग्लास, हे पाणी आहे अर्धा ग्लास पाण्यामध्ये आपण शेवगा बॉईल केलेला होता। तर पहा, आपण अर्धा ग्लास हे पाणी शेवग्याचं ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि ह्यामध्ये आपण आता घातलेला आहे आतपाव जी शेवग्याचं गर काढून घेतलेला आहे 125 ग्रॅमचा, तो ह्या पिठल्यामध्ये घालून एकजीव करून घ्यायचा आहे। ह्याला थोडीशी अशी उकळी येऊन द्यायची आहे, थोडीशी अशी ह्याला उकळी येऊन द्यायची आहे। थोडी अशी उकळी यायला लागली की हे जे आपण बॅटर बनवलेलं आहे बेसनचं, हे बॅटर ह्याच्यामध्ये घालून छान असं पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे। तसंच आता हे शेवग्याचं बेसन आपण एकजीव करून घेतल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे, ते म्हणजे पूर्ण 1.5 ग्लास पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे। पण हे 1.5 ग्लास पाणी घालताना गार पाणी नाही घालायचं, गरम पाणी ह्याच्यामध्ये 1.5 ग्लास घालायचं आहे आणि हे पिठलं चांगलं असं उलटण्याच्या साहाय्याने एकजीव करून घ्यायचं। नंतर ह्याच्यावरती झाकण ठेवून 5 मिनटं हे पिठलं चांगलं असं दणदणीत उकळी येऊन द्यायची आहे। गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियम ठेवायची। 5 मिनटानंतर ह्या पिठल्यावरचं झाकण काढायचं। तर पहा, अशा पद्धतीने आपलं हे पिठलं थोडंसं असं
होत आलेलं आहे। आता ह्या स्टेजला आपल्याला इथे घालायचं आहे ते म्हणजे मीठ। मिठाचं प्रमाण पिठल्यामध्ये खूप आवश्यक आहे। पहा, जर मीठ आपण अगोदर घातलं तर काय होतं माहिती आहे का, हे पिठलं जसं जसं आळत जातं, म्हणजे जसं शिजत जातं तसं तसं आटत जातं। पहा, त्यामुळे ना मीठ नेहमी आहे ना काय करायचं, जेव्हा आपण पिठलं निम्मं शिजतं ना तेव्हा मीठ पिठल्यामध्ये घालायचं असतं। आता आपण ह्या पिठल्यासाठी किती मीठ वापरलेलं आहे तर या पिठल्यामध्ये आपण पाऊण टेबलस्पून मीठ घातलेलं आहे। तेवढं आपण साहित्य घेतलेलं आहे, तेवढ्यासाठी हे शेवग्याचं पिठलं बनवण्यासाठी तेवढ्या सर्व साहित्यांसाठी पाऊण टेबलस्पून ह्याच्यामध्ये मीठ घालणं आवश्यक आहे। तर वायटी फॅमिली पहा, आपण ह्याच्यामध्ये मीठ घातल्याच्यानंतर पाऊण टेबलस्पून पुन्हा हे शेवग्याचं पिठलं एकजीव करून घेतलं। ह्याच्यावरती झाकण ठेवलं 5 मिनटं, लो टू मीडियम गॅसवरती हे पिठलं चांगलं असं झाकण ठेवून दणदणीत वाफ येऊन दिली। 5 मिनटानंतर ह्याच्यावरचं झाकण काढलं आणि असं वरतून सुकलेली कोथिंबीर अशी पेरलेली आहे, कारण आता माझ्याकडे फ्रेश अशी कोथिंबीर नव्हती म्हणून सुकलेली कोथिंबीर मी वरतून पेरलेली आहे। मस्त असं तर्रीबाज आपलं हे झणझणीत कोल्हापुरी ठेच्यामधलं अचूक सर्व साहित्याचं प्रमाण घेऊन हे शेवग्याचं पिठलं आपलं तयार झालेलं आहे। पहा, अगदी उत्कृष्ट होतं हे। जेव्हा आटतं ना तेव्हा तर अजूनच अप्रतिम लागतं। आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा, झाकण ठेवायचं आणि जेव्हा आपल्याला हे पिठलं सर्व करायचं आहे तेव्हा हे पिठलं तुम्ही भातासोबत किंवा भाकरीसोबत सर्व करू शकता। आता पहा, मी भाकरी बनवलेली आहे ज्वारीची, त्या ज्वारीच्या भाकरीसोबत मस्त असं हे झणझणीत कोल्हापुरी ठेच्यामधलं शेवग्याचं पिठलं सर्व करत आहे। हे पिठलं आहे ना इतकं स्वादिष्ट लागतं म्हणून सांगू, आपण जो कोल्हापुरी ठेचा बनवला होता पहा परवा, तोच कोल्हापुरी ठेचा ह्याच्यामध्ये घातलेला आहे आणि शेवग्याचं गर ह्याच्यामध्ये घातलेला आहे आणि बेसन, तिन्ही कॉम्बिनेशन इतके उत्कृष्ट आहेत आणि त्याच्यात कांदा, मस्त असं कॉम्बिनेशन झालेलं आहे। आणि या कॉम्बिनेशनमुळे आणि जे आपण ह्याच्यामध्ये अचूक प्रमाण घातलेलं आहे सर्व साहित्यांचं, त्यामुळे हे पिठलं इतकं रुचकर लागतं म्हणून सांगू। खूपच असं स्वादिष्ट असं हे आपलं कोल्हापुरी ठेच्यामधलं शेवग्याचं पिठलं होतं पहा, झणझणीत। तर वायटी फॅमिली, कसा वाटला तुम्हाला आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ? आवडला का तुम्हा सर्वांना? आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही पण असंच सर्व साहित्याचं अचूक प्रमाण घेऊन कोल्हापुरी ठेच्यामधील हे शेवग्याचं पिठलं तुम्ही नक्की घरी पण बनवून पहा। तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण हे प्रत्येक साहित्याचं अचूक असं हे प्रमाण घेऊन कोल्हापुरी ठेच्यामधलं शेवग्याचं पिठलं आज आपण बनवलेलं आहे, हे तुम्हाला कसं वाटलं ते। वायटी फॅमिली, तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत नवनवीन रेसिपी शिकायची असेल आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल @रेट्रोथिंग मिरे कुक अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुक अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत नवनवीन रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल। तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा तुमचा प्रश्न पण सुटेल। धन्यवाद, हॅव अ गुड डे। भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ राहा। धन्यवाद।